विषयाच्या संदर्भाने आम्ही संपूर्ण सातारा जिल्हा महिला संघटना आणि महाविकास आघाडीचे जे सगळे घटक पक्ष आहेत त्यातल्या नेते मंडळींनी एकत्र येऊन इथं जाहीर निषेध आणि निदर्शनं करत आहोत। त्याची 3 महत्त्वाची कारणं आहेत। पहिलं कारण आहे क्रांतिसिंह नाना पाटलाची क्रांतिकारी भूमी असणाऱ्या यशवंतरावनी निर्माण केलेल्या जिल्हा परिषदेला उज्ज्वल परंपरा असताना महाराजांची राजधानी असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या इतिहासाला आणि परंपरेला काळीमा फासणाऱ्या लोकशाहीला लाज आणणारी जी घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये घडली, त्याला जबाबदार असणाऱ्या समस्त लोकप्रतिनिधींचा आणि मंत्र्यांचा देखील आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतोय। आणि ती सगळी प्रक्रिया लोकशाहीच्या मार्गाने परत एकदा झाली पाहिजे। गरज पडली तर न्यायालयीन मार्गाने आणि गरज पडली तर आंदोलनाच्या मार्गाने हा विषय आम्ही हलक्यात घेणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे रस्त्यावर आलेलो आहे। दुसरा जो विषय आहे, रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने त्यांनी सुट्टी देता येणार नाही। त्यांच्या संपूर्ण कार्यकालामध्ये आज वैशाली हगवणे जिवंत असती, 1 वर्ष आधी तक्रार आलेली असताना ती मुलगी नंतर आत्महत्या करते। या सगळ्या आत्महत्यांना आणि तिथे चाललेल्या कामकाजाला या रुपाली चाकणकर जबाबदार आहेत। त्या खरातबरोबर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, ही मागणी आहे आमची। आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकरांच्या कारकिर्दीतल्या महिला आयोगाकडे दाखल सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, प्रशासकीय नाही, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, ही दुसरी मागणी। तिसरी मागणी आमची ही आहे की एका बाजूला युद्ध पेटलेलं आहे, जग एका मोठ्या बॉम्बवर बसलं आहे, प्रत्येक दिवस अवघड झालेला आहे, हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत, कमर्शियल सिलेंडर्स बंद झालेले आहेत, पेट्रोल डिझेलचं काय होईल माहीत नाही। अशा कार्यकालामध्ये कोणत्याही गैरप्रकाराशिवाय घरामध्ये घरगुती जो गॅस मिळतो, सिलेंडर मिळतो, तो नीटपणे मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार होता कामा नये असं आमचं म्हणणं आहे। या 3ही मुद्द्यांसाठी आज सगळे या ठिकाणी एकवटलेलो आहे, तातडीने आम्ही एकवटलेलो आहे। त्यांना त्यांचं निलंबन मागे घेतलंय शासनाने, त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय। आमच्या उपसभापती, आमच्या मार्गदर्शक, आमच्या नेत्या नीलम गोरेंनी निलंबनाची सूचना केलेली असताना ते निलंबन मागे घेतलं शासनाने, त्याचाही आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय। आणि आज भगतसिंगांच्या क्रांतिकारी त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना मी अभिवादन करते। आणि त्यांच्या विचारातून यापुढची ही लोकशाही वाचवण्याची, हा देश वाचवण्याची, साम्राज्यवादाच्या विरोधाची आमची ही लढाई जारी राहील।